स्टुडंट, तुमच्या एवढ्या सगळ्या कमेंट्समुळे आणि ईमेल्समुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागतो आहे यार. मी सॉरी, पण मी इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला कमेंटचा रिप्लाय नाही देऊ शकत, कारण मी पण कामाला जाते यार आता, प्लीज. कारण सांगायचं झालं तर मी 2026मधून लोकनेते शामराव पेचे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याबद्दल तुम्ही खूप काही विचारत असता, तिथून पासआउट झाले. ओके. सो तुमच्या खूप साऱ्या क्वेरीज होत्या की काय आहे कॉलेज, कसं आहे, स्टाफ कसा आहे, हॉस्टेल आहे की नाही. सो ह्या सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला आज उत्तरं देणार आहे. ओके. किंवा प्लेसमेंटचा आपण थोडासा विषय बोलूच, पण ठीक आहे. सो सगळ्यात पहिली तुमची क्वेरी अशी होती की कॉलेज कसं आहे. तर भाई, कॉलेज नवीन आहे, कारण माझी दुसरी बॅच आहे जी पासआउट झाली आहे त्या कॉलेजमधून. कारण आम्ही जेव्हा शिकत होतो 2022 ते 2026, बट मी डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट आहे. सो माझं कन्सिडर करायला गेलं ते इयर 2023 ते 2026. ओके. सो तेव्हापासून कॉलेजचं काम सुरू होतं. सो पण आम्हाला नवीन कॉलेजमध्ये बाय लकीली म्हणजे शिकायला भेटलं. ठीक आहे. तर सांगायचं झालं तर कॉलेज नवीन आहे, अजून डेव्हलपमेंट होते, खूप सारे ॲक्टिव्हिटीज तिथे होत आहेत. जशी मुलं येतात तसे लाईक ॲक्टिव्हिटीज वाढत चाललेल्या आहेत. तर कॉलेज खूप छान आहे, पॉझिटिव्ह वाईब येते, कारण नवीन आहे कॉलेज, त्यामुळे. ठीक आहे. सो पहिली एक क्वेरी तुमची ही होती. आता कॉलेज कसं होतं हे तर मी तुम्हाला सांगितलं. दुसरं तुमचा खूप प्रश्न होता की हॉस्टेल कसं आहे. तर हॉस्टेलचं सांगायचं झालं तर मी जेव्हा शिकत होते तेव्हा हॉस्टेल नव्हतं. आणि मी इथे एक नोट डाऊन करते गोष्ट, मी प्रॉपर रत्नागिरीची आहे. सो माझ्या घरापासून ते 13 किलोमीटरवर आहे कॉलेज. सो मला अपडाऊन करणं इझी जात होतं. तर कॉलेज काही अशा प्रकारे आहे की तुम्हाला हॉस्टेलची सुविधा आत्ता अवेलेबल केली आहे 2026पासून. तर हॉस्टेल आहे आणि ते पण नवीन आहे. ठीक आहे. तर जे हॉस्टेल वगैरे आहे किंवा त्याच्या रिलेटेड काही आहेत ना गोष्टी, त्या तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगला सगळ्या फाईल्स अटॅच करून देईन, ज्या की ऑफिशियल आहेत, ज्या की आमच्या ग्रुपमधून आलेल्या आहेत, आणि त्या मी सगळ्या अटॅच करणार आहे. ठीक आहे. तर हा ऑफिशियल व्हिडिओ अनऑफिशियल यार प्लीज. ओके. सो काही चुकलं, काही राहून गेलं, तुमचं एक्सपेक्टेशन वगैरे कमी पडलं तर मला दोष द्यायचा नाही. तिसरी गोष्ट, कोणती ब्रांच चॉईस करायची. भाई, हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही कोणती पण चॉईस करा, कारण मी तुमच्या आयुष्याची वाटणार लावा ना, तुम्ही स्वतःच लावा. ठीक आहे. ब्रांच कोणतीही निवडा, तुम्हाला जी आवडेल ती घ्या. तर 5 ब्रांच आहेत. पहिली म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, सेकंड आहे मेकॅट्रॉनिक्स, थर्ड आहे फूड अँड टेक्नॉलॉजी, फोर्थ आहे सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर, अँड लास्ट वन इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. ह्या 5 ब्रांच तिथे आहेत. फूड अँड टेक्नॉलॉजीवाल्यांना तिथे प्लस पॉईंट असा आहे की तिथेचं म्हणजे बाजूला ना एक स्किल डेव्हलपमेंटचं पण कॉलेज आहे. सो तिथे तुम्ही इंटर्नशिप करू शकता. आणि DBATUचं एक थोडासा पॅटर्न मी तुम्हाला समजवू तर 7 सेमिस्टर तुम्हाला कंपल्सरी रेग्युलर सब्जेक्टने करावे लागतात. ठीक आहे. आणि 8वं सेमिस्टर असतं ते 3 महिन्याची इंटर्नशिप असते, 3 किंवा 6 महिन्याची अशी प्रॉपर इंटर्नशिप तुम्हाला करावी लागते लास्ट सेमिस्टरला. ओके. मग जेव्हा आम्ही म्हणजे आता कोण व्हिडिओ वगैरे बघत असेल तर आम्ही तुम्हाला नाही दिसणार, कारण आम्ही पण इंटर्नशिप करत होतो. सो दॅट रिझन इंटर्नशिप कंपल्सरी आहे 8व्या सेमिस्टरला, कारण हे BE नाही आहे, BTech आहे, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. हे लक्षात घ्या, BE आणि BTechमध्ये फरक आहे. बघायला ते सेमच आहे, इंजिनिअरिंगच आहे, पण BTechला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त असतं. ठीक आहे. प्रॅक्टिकल वगैरे छान होतात. आणि दुसरं सांगायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाले मला खूप विचारत होते की लॅब्स वगैरे आहेत का. तर लॅब्स आहेत तिथे, नवीन कम्प्युटर्स वगैरे खूप आहेत. कारण लिटरली त्यांनी एक ना फ्लोअर पूर्ण कम्प्युटरचा केला, म्हणजे काम सुरू होतं, तर ते कितपत झाले मला नाही माहिती, पण पूर्ण फ्लोअर त्यांनी कम्प्युटरने भरवलेला होता. ठीक आहे. आणि दुसरं मेकॅट्रॉनिक्सवाल्यांचे प्रॅक्टिकल होतात. तर प्रॅक्टिकल प्रत्येकाचे होतात, प्रॅक्टिकल सगळे होतात आणि प्रत्येकाचे होतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, टीचिंग स्टाफ कसं. आता 2 कॅटेगरीमध्ये मी आता डिवाईड करते, एक टीचिंग स्टाफ आणि 2 नॉन टीचिंग स्टाफ. जो पहिला आहे टीचिंग स्टाफ, तर त्याचा असा विषय आहे की त्याच्यात पण 2 कॅटेगरी आहे, एक परमनंट आहेत आणि एक जे परमनंट नाही आहे. ठीक आहे.
जे परमनंट आहेत त्यांचं PhD झालेलं आहे, त्यांचं छान आहे, म्हणजे ठीक आहे, शिकवणं ठीक आहे. आणि दुसरं आहे म्हणजे जे परमनंट नाही ते खूप छान एफर्ट्स खूप देतात ते शिकवण्याला. आणि एक्सपिरियन्स स्टाफ आहे, पूर्ण खूप एक्सपिरियन्स स्टाफ आहे. पण जे परमनंट नाही आहेत ना, त्यांचं MTech झालेलं आहे साधारणपणे. MTech झालेलं आहे, खूप छान शिकवतात. आता मी ना तुम्हाला इंडिव्हिज्युअली नाही सांगू शकत की कोणत्या म्हणजे ब्रांचचा कसं शिकवतो, असं मी तुम्हाला नाही सांगू शकत. कारण काय होतं माहिती आहे, मी मेकॅट्रॉनिक्सला होते, तर मी माझ्या स्टडीमध्ये इतकी बिझी होते की दुसऱ्या क्लासमध्ये काय सुरू आहे मला नाही माहिती आहे. मला माझ्या इयरचं ब्रांचचं विचारा, बाकीच्या ब्रांचचं मी नाही सांगू शकत तुम्हाला. ओके, सो हा डिफरन्स आहे त्यामध्ये. बाकीचा पण स्टाफ चांगला आहे. प्रत्येक ब्रांच वाईज काही ना काही ॲक्टिव्हिटीज सुरू असतात, कॉम्पिटिशन सुरू असतात. मीच माझ्यामध्ये 4 कॉम्पिटिशन जिंकलेले आहेत आत्तापर्यंत कॉलेजमध्ये. आणि दुसरं आहे ते म्हणजे सगळ्या ब्रांचेसचं एक म्हणजे कॉम्पिटिशन होतं, ते पण होतात. डेज वगैरे खूप छान होतात. आणि आत्ता तर त्यात अपग्रेडेशन सुरू आहे अजून, तर खूप छान आहे. कॅम्पस पण खूप सुंदर आहे, ठीक आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला हा की तुम्हाला ट्रॅव्हल पॉईंट पण जवळ पडतात. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. अजून सांगायचं झालं तर तुम्ही ओके, नॉन टीचिंग स्टाफ. ओके, ऑफिसचा स्टाफ कसा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर ऑफिसच्या स्टाफचा असा विषय आहे की मी आत्तापर्यंत बघितले सगळ्या ऑफिसमध्ये टॉक्सिक असतो, पण आमच्या ऑफिसचा स्टाफ देवमाणूस आहे तरी यार, खरोखर म्हणजे खूप छान होते. इतकी सपोर्टिव्ह स्टाफ मी अजूनपर्यंत नाही बघितलं, कारण माझा एक्सपिरियन्स 10/10 आहे. खूप छान आहे ऑफिसचा स्टाफ, खूप सपोर्टिव्ह आहे. असं लाईक तुम्हाला चिडून वगैरे असं काही सांगणार नाही, खूप शांतपणे छान सांगते. ॲडमिशनच्या वेळी जर तुमचं दुसऱ्या कोणाकडनं तरी ॲडमिशन होत असेल तर तिथे म्हणजे प्लीज तिथे डिसअपॉइंट होऊ नका, कारण खूप सारे स्टुडंट ॲडमिशन घ्यायला येतात, सो त्यावेळी थोडी चिडचिड होते. बट जे आहेत ऑफिसचा स्टाफ तो खूप छान आहे. आणि बाकी सांगायचं झालं तर मी सगळं तुम्हाला अटॅच करून देईन, ठीक आहे. लास्टला ज्या ज्या PDF आहेत ते सगळ्या अटॅच करून देईन, जेणेकरून तुमची क्वेरीज न उठली पाहिजे. प्लेसमेंट रेकॉर्डचं सांगायचं झालं तर इम्पॉर्टंट पॉईंट प्लेसमेंट. बघा कसं आहे, कॉलेज ना नवीन आहे, ठीक आहे, तर त्यामुळे तिथे प्लेसमेंट रेकॉर्ड अशी नाही आहे. आमच्या म्हणजे थोड्या कंपनीज येतात, तर अशा म्हणजे बेस लेवलला एकदम तुम्ही म्हणाल की बाबा खूप छान भरपूर असं येईल, तर नाही, तो गैरसमज काढून टाका. तुमच्या स्किलवर डिपेंड करतं की तुम्ही काय करताय, ठीक आहे. सो बेसिकली बघायला झालं तर ठीक आहे, येतात, नाही असं नाही, एवढे डिसअपॉइंट होऊ नका, कारण कॉलेज नवीन आहे. आणि लक बाय चान्स तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि तुमच्या वेळी चांगलं आलं तर. आणि टीचिंगचं राहिलं तर माझा असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, कॉलेज गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट, स्वतःचा अभ्यास हा स्वतःलाच करावा लागतो, ठीक आहे. बाकी लायब्ररी खूप छान आहे. लायब्ररीमध्ये तुम्हाला सगळे बुक्स अवेलेबल आहेत. खूप मोठी लायब्ररी आहे. नॉवेल्स वगैरे जे बुक रीडर्स आहेत माझ्यासारखे त्यांच्याकडे एक नंबर आहे. सगळ्या नॉवेल्स वगैरे अवेलेबल आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची, सगळ्या बुक्स लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. मी स्वतः लिस्ट बनवली होती, तुम्हाला भेटून जातील, ठीक आहे. मी त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने लिस्ट बनवली होती. जे तुम्हाला बुक्स दिसतील ना कॉम्पिटेटिव्ह एक्झामची, ते मी स्वतः बनवली. ओके, सो मला कॉलेजवाल्यांनी क्रेडिट द्यायला विसरले, जाऊन दे. आणि हो, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप छान आहे लायब्ररी, तुम्हाला शांतपणे अभ्यास करता येईल. कधीही जा, 10 ते 5 लायब्ररी ओपन असते. ओके, सो युनिव्हर्सिटी आहे DBATO. हा मायनस पॉईंट असू शकतं, कारण DBATO युनिव्हर्सिटीने स्वतःला जरा सुधारवायची गरज आहे. कारण कधी रँडमली काहीही करतात ते, आय डोंट नो. कारण आमच्या वेळी रँडमली एक सब्जेक्ट दिलेला, सो ते काही त्यांच्या मनात आलं काहीही करतात. तर मग ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही DBATOला ॲडमिशन घ्याल, तुमचे रिझल्ट वेळेवर लागतील मी नाही सांगू शकत, कारण आमचे तर लागले होते, पण वेळेवरती रिझल्ट तुमचे वेळेवरती लागतील न लागतील आय डोंट नो. बट गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे तुम्हाला तो प्लस पॉईंट राहील, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, कट ऑफ प्रत्येक वर्षी चेंज होत राहतो, ठीक आहे. माझ्या वेळी लिटरली 50% कट ऑफ होता मेकॅट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा. बट माझे जे ज्युनियर्स होते त्यांचा DSYचा कट ऑफ 78% लागलेला लास्ट. ओके, सो तुमच्या वेळी कसा चेंज होईल आय डोंट नो, मी नाही सांगू शकत. आणि मी हा ओपनचा कट ऑफ सांगितला. ओके, 2026 आता हा व्हिडिओ कधीपर्यंत बघतील पोरं आय डोंट नो, बट हे सांगते मी तुम्हाला, ठीक आहे.
बाकी सगळं मी तुम्हाला अटॅच करून देईन. आय होप मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केले असतील. आय होप. बट एवढंच मी या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि जरी तुमच्या काही क्वेरीज असतील मी 100% देईन. आणि हो, कोणतरी विचारलेलं की रॅगिंग होते का कॉलेजमध्ये? भाई रॅगिंग नाही होत. जो एक व्हिडिओ तुम्ही कुठेतरी बघताय ना, तो ॲक्च्युली त्या व्हिडिओमध्ये काय झालेलं मी क्लॅरिफिकेशन देते. तो आमच्या बॅचचा नाही आहे, ॲक्च्युली आमच्या ज्युनियर्सचा आहे तो. पण ते कोणी सिनियर्सने वगैरे त्यांची रॅगिंग केली नव्हती. ती रॅगिंग झाली होती ती म्हणजे ते आपसात वर्गात होते मुलं, सो त्यांच्यासोबत त्यांचं काहीतरी भांडण झालेलं आणि त्यांनी ती रॅगिंगची केस टाकली. ठीक आहे. तर ज्युनियर्स यार सिनियर्स सपोर्टिव्ह आहे ते यार. मला बघा आय डोंट नो तुम्हाला सिनियर्स कसे भेटतील, पण मी तुमची सिनियर आहे एवढं लक्षात ठेवा. आणि यार प्लीज काही मनात ठेवू नका. काही क्वेरी असतील तर विचारा. आणि कोणत्या फॅकल्टीचा नंबर मी असाच देऊ नाही शकत, कारण कॅप राऊंडनुसार ॲडमिशन होतं, कारण गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यार मी तुम्हाला एवढी हेल्प केली यार, एवढं तर तुम्ही करू शकता माझ्यासाठी. बाकी काही क्वेरीज असतील नक्की कमेंटमध्ये विचारा. मी माझ्यापर्यंत 100% तुम्हाला सपोर्ट करेन. ज्या क्वेरीज असतील त्या सॉल्व करायच्या. ठीक आहे. ओके, बाय.